आजचा द फॅमिली ब्लॉग. आज आम्ही चाललो आहोत चंदननगर खराडीमध्ये देवीच्या आरतीला मला बोलवलेलं आहे दुर्गा माता मंदिरमध्ये. सो आम्ही चाललेलो आहोत. आम्हाला बोलवले नवनाथ दादा पठारे आणि पूजाताई नवनाथ पठारे यांनी. सो आम्ही आता चाललोय. आता आरतीचा टायमिंग आहे 9. आता किती वाजले ते? 9:15. पोहोचू आपण 5 मिनिटात. आता आलोय जवळ आपण. पोहोचूया. बरं, एक मिनिट माझ्याकडे बघा, इकडे बघा. कुणाला आनंद आला एकदा हात वर करा. याचं कारण काय माहिती आहे महाराज? याचं कारण काय माहिती आहे? लाज सोडून ऐका, बँडच्या पुढे नाचायचं नव्हतं आपल्याला, दुर्गा मातेच्या समोर आनंद घ्यायचा होता. म्हणून लाज कुणी बाळगली नाही. आता एवढा आनंद दुसरीकडे येऊच शकत नाही. त्याचं कारण वैष्णवा संगती सुख वाटली. येणाऱ्या 15 डिसेंबर मोबाईल मध्ये नोंद करून ठेवा. येणाऱ्या 15 डिसेंबर पासून 7 दिवस या महाराजाची या परिसरामध्ये रामकथा होणार. 7 दिवस रोज 4 तास 3.5 तास ऐकायचं रोज. या नक्की एकेका 50-50 माणसांची भेटलं तर आम्हाला शुभेच्छाही. असं म्हणते ज्याला वेळ मिळते त्याची वेळ, ज्याला वेळ मिळते त्याची वेळ. खूप असं सुंदर छान डेकोरेशन केलेलं आहे. तुमची ऐपत झाली म्हणून तुम्ही 9 साड्या घेतल्या, पण आमच्या आईच्या साडीला एकाच साडीला 9 पदराचे तिगड लावलेले होते. ते विसरू नका तुमच्या पायाला. लई कष्ट सोसलेले असतात. सांगतो ऐका, सगळ्यांनी एकमेकाला सांभाळलं पाहिजे. घरामध्ये कुटुंबामध्ये एका जणाचं घर नसतं, सगळ्यांनी प्रेम करायचं, आपसात प्रेम करायचं. आता जेव्हा अशी म्हणजे सोडलो मोठं आहे. लोक म्हणत मला 30-42 म्हणून जाते म्हणून
कोरोनामध्ये काय होत बघा ना, सकाळी पॉझिटिव्ह, दुपारी ऑक्सिजन, संध्याकाळी वेटिंग, सकाळी बघू. पायी ते पण यांचं खेळायचं काम चालू आहे. अर्णव शाळेमध्ये 135 रुपये होते. 135 सपत्नीक ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आणि साहेबांना विनंती करतो, आदरणीय भावरत्न गुरुवर्य हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचं आपण सन्मान करावा. शिवरात्रीला अंतिम स्नान होतं, जी 4 स्नान झाली महत्वाची, त्याच्यामध्ये महाशिवरात्रीचं स्नान हे शेवटचं स्नान होतं आणि अतिशय पवित्र स्नान होतं. आणि योगायोगाने आम्ही त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही गंगा स्नान केलं, ज्या ठिकाणी सरस्वती, गोदावरी आणि गंगा नदीचा संगम होतो त्याला तेव्हा काही अमृताचे थेंब हे त्या ठिकाणी पडले आणि त्या चला मान्यवरांना विनंती, कृपया देवीच्या गाभाऱ्यात देवमातेच्या आरती घेण्यासाठी या ठिकाणी या. आदरणीय राजेंद्र पांडे महामंत्री भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, तसेच माजी सभापती रामदास शेठ ठाकूर, तसेच अजय मुळे उत्कृष्ट असं तबलावादन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. तर सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी या. बरं, ओके, चला महाराजांना जायला जागा करा. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र पांडे साहेब सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान पाटील यांना विनंती. कसा आहेस तू?
किती खराब झालाय, खराब झालाय. मामीची आठवण आहे. हाय सांगतील ते कसे आहेत. ही कुठे गेली लाडू? लाडू आहे इकडचे. आवाज बसलाय काय? वरडून वरडून. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही आतमध्ये या. बघा समोर बघायचं या ठिकाणी दुर्गामाता प्रतिष्ठान व सुरवळे प्रतिष्ठान आयोजित आणि मुख्य आयोजक संस्थापक आमचे अतिशय जवळचे आयोजक दरवर्षी नवनाथ भाऊ करत असतात. बरोबर आम्ही अनेक प्रकारचे आयोजन करतो, पण ज्यावेळेस नवनाथ भाऊचे आयोजन पाहतो तर त्यावेळेस दर आयोजनाच्या वेळी त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे, त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी अंमलात आणण्यासारखं खूप आहे असंच आम्हाला वाटतं. नवनाथ भाऊंचे म्हणजे पाहिलं तर ते असतील, या ठिकाणी आमच्या बहिणी पूजाताई असतील. बरोबर या परिसरात गेली अनेक वर्ष सर्व समाजासाठी सर्वांसाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात, अनेक सामाजिक उपक्रम करतात, लोकोपयोगी लोकहित. खूप लेट झाले त्यामुळे आता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करून जाणार आहे. काय सांगायचं अरुणा? मला पनीर चिली फेवरेटच आहे. मला पण पनीर चिली. हे उपवासवाले गँग तिकडे बसले. तुम्हाला काय सांगितले? सचिन भाऊजींचं लक्ष नाहीये. सचिन भाऊजी लक्ष नाहीये. फिंगर चिप्स कोणाला पाहिजे? मी महाराजांकडे जाऊन तुम्हाला तर म्हणलं होतं घरी चला म्हणून आलो. मुलांची खरबड पनीरची झाली आहे. चला तर मग असा होता हा आमचा डे. कसं वाटलं आमचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. बाय.